दुष्काळ, कडक जमीन आणि थेट परदेशात एक्सपोर्ट. सावरगावच्या केळीने गाठला आंतरराष्ट्रीय बाजार. दुष्काळी भागातही आधुनिक शेतीचा चमत्कार घडतो हे सिद्ध करून दाखवलं आहे जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील युवा शेतकरी अंकित उद्धवराव दाभाडे यांनी. 1 मार्च 2025 रोजी राईस अँड शाईन कंपनीच्या माध्यमातून 2.5 एकर शेतात 5000 टिश्यू कल्चर केळीची लागवड करण्यात आली. दुष्काळ, पाणी टंचाई, कडक जमीन असं असताना योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे या केळीचे उत्पादन कमाल केली. या केळीला 03 बनाना कंपनीच्या माध्यमातून थेट इराण देशात एक्सपोर्ट ऑर्डर मिळाली आहे. सावरगावचं नाव, जळगाव जामोद तालुक्याचं नाव थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर. विशेष म्हणजे या केळीला प्रति क्विंटल 1500 रुपये दर मिळाल्याने ही शेती आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरली आहे. शिक्षण घेत असताना शेतीकडे वळून आधुनिक निर्यातक्षम शेतीचा मार्ग अंकित दाभाडे यांनी निवडला. आज यांच्या यशामुळे परिसरातील तरुण शेतकऱ्यांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळतो आहे. दुष्काळी भागात पहिल्यांदा टिश्यू कल्चर केळीची यशस्वी लागवड आणि निर्यात हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशाच प्रेरणादायी शेती बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. दुष्काळग्रस्त केळीचा चमत्कार, सावरगावची केळी थेट इराणला एक्सपोर्ट. माझं नाव अंकित उद्धव दाभाडे, गाव सावरगाव, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणा. मी पहिल्यांदाच केळीची लागवड केली. राजन कंपनीची टिश्यू कल्चरची ही केळी आहे. 5000 झाड मी लावलेलं आहे, म्हणजेच 2.5 एकर केळीची लागवड पहिल्यांदाच जीवनामध्ये केलेली आहे. शिक्षण झाल्यानंतर लगेच मी शेतीमध्ये पाऊल टाकलं आणि सोयाबीन पर्यायी पीक म्हणून मी केळीची ही निवड केली. पहिल्यांदाच लागवड केली आणि कष्ट आणि मेहनत करून माझी केळी आज इराण या देशामध्ये एक्सपोर्ट झालेली आहे. तर 20 टन हा माल गेलेला आहे आणि आज 10 ते 12 टन हा माल निघतोय. मला प्रति क्विंटल 1500 रुपये हा भाव मिळालेला आहे. अजून हिच्यामध्ये मला सध्या 325 क्विंटल केळी झालेली आहे. अजून 500 क्विंटलची मला आशा आहे. त्यामुळे हे भाव मिळाल्यामुळे मी समाधानी आहे. आणि शेतकऱ्यांनी चांगलं नियोजन आणि खत व्यवस्थापन केल्यानंतर आपल्या दुष्काळी भागामध्ये पण केळी होऊ शकते आणि एक्सपोर्ट जाऊ शकते असं मला वाटते. त्यामुळे नवीन जे मुलं आहेत, समजा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, ग्रॅज्युएट झालेलं आहे, नोकऱ्या कमी आहे, त्यामुळे मी शेतीचा पर्याय निवडला आणि केळीची लागवड करून पहिल्यांदाच मी सक्सेस झालो. त्यामुळे माझ्या गावातील सगळ्यांचा त्यांना माझा अभिमान आहे आणि गावाला पण अभिमान आहे.